तर नमस्कार. मागच्या व्हिडिओत आपण बघितले ऑप्शन्स म्हणजे काय किंवा ऑप्शन्सचे प्रीमियम म्हणजे काय, जसं की ते इन्शुरन्स ॲज अ इन्शुरन्स पर्पज, इन्शुरन्स जसं म्हणजे सिक्युरिटी पर्पज आपल्याला वापरता येतात. इंडिव्हिज्युअली त्यातही आपल्याला ॲज अ बायर म्हणून काम करता येतं, तशी परमिशन एक्सचेंज आपल्याला देतं. म्हणजे कॉल बाय करणं ही अथॉरिटी राहते आपल्याला ती ॲसेट बाय करण्याचा, किंवा एखाद्या ॲसेटचा पुट बाय करणं म्हणजे ती ॲसेट सेल करण्याचा अधिकार आपल्याकडं ठेवते एक्सचेंज. त्यामुळं ॲज अ बायर काम करणं म्हणजे ऑप्शनचे प्रीमियम बाय करणं. मग ह्या बायरसाठी जी रिस्क आहे ती फक्त प्रीमियम पुरतीच मर्यादित राहते. समजा तुम्ही एक 25 रुपये 50 रुपयाचा प्रीमियम घेतलाय आणि तो प्रीमियम जर हळूहळू कमी झाला, म्हणजे तुमच्या मार्केट अगेन्स्ट गेलं, तर तो प्रीमियम जितक्या व्हॅल्यूचा, म्हणजे निफ्टीचा विषय आपण उदाहरण म्हणून घेतला असेल, तर 65 ही लॉट साईज आहे निफ्टीची, आणि त्यामुळं 20 रुपयाचा प्रीमियम तुम्हाला मॅक्झिमम लॉस देऊ शकतो, साधारण 1250-1300 रुपये. म्हणजे प्रीमियम इतकीच तुमची रिस्क राहते. म्हणून ऑप्शन बाईंग मध्ये लोकांचा इंटरेस्ट राहतो, कारण वेगवेगळ्या दरात मिळणारे प्रीमियम आहेत आणि त्यामुळं सुरुवात कुठूनही करता येते, आणि एक चमत्काराचा चमत्काराची अपेक्षा जी ऑप्शन्सकडे घेऊन येते. बऱ्याच गोष्टी आहेत, हिरो झिरो टू हिरोवाल्या, किंवा एक्सपायरीज मध्ये होणाऱ्या मुवमेंट, किंवा अनएक्सपेक्टेड होणारे अपडाऊन्स. तर ज्या बिगिनरना किंवा ज्यांना माहिती नाही आणि जे गॅमलिंग पर्पजने जुगारासारखं या मार्केटकडे बघतात, त्या लोकांचं अट्रॅक्शन तसं राहू शकतं. तर ते आपल्याला करायचं नाही आहे. इथं तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे किंवा एक इन्कम सोर्स बनवायचा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला माहिती करून घ्यायला पाहिजेत आणि नंतर त्याला प्रॉपर वेने रिॲक्ट होता आलं पाहिजे. तर ऑप्शन्सचे प्रीमियम कसे चालतात त्याबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे, म्हणजे त्याचे ग्रीक्स. तर हे जे प्रीमियम आहेत, कॉल आणि पुट, हे ठरतात यांचे प्राइसेस, म्हणजे कॉल आणि पुटच्या प्राइसेस ठरतात स्ट्राईक प्राइसवरून. म्हणजे आपण बघितलं की वेगवेगळ्या सालातली कार असेल तर त्याचं व्हॅल्युएशन त्याप्रमाणे त्याचे प्रीमियम, तसंच इथं निफ्टीच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू असतील तर त्याप्रमाणे त्याचे प्रीमियम ठरतात. समजा 26,000 आपण इथं आत्ताची करंट मार्केट प्राइस पकडली, तर त्याचा एक कॉलची व्हॅल्यू असेल, पुटची व्हॅल्यू असेल. मग 25,900च्या स्ट्राईक प्राइसची वेगळी असेल, 25,800ची वेगळी असेल, 25,700ची वेगळी असेल. त्याचप्रमाणे मग 26,100, 26,200, 26,300, ह्या जशा जशा वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस आहेत ना, त्याचे हे प्रीमियम वेगवेगळे असतील. ओके. आता थोडस डिटेल समजून घेऊ आपण. काल आपण बघितलं की कॉलचे प्रीमियम हे मार्केट बरोबर वाढतात, मार्केट बरोबर कमी होतात, आणि पुटचे प्रीमियम हे मार्केट पडताना वाढतात आणि मार्केट चढतात कमी होतात. तर ही यांची चाल आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला इथं रिॲक्ट व्हायला लागतं. मग प्रीमियम सिलेक्शन फार महत्वाचं ठरतं. ॲज अ बायर तुम्ही काम करत असाल तर तुमचा जो घेतलेला प्रीमियम आहे त्याचा ग्रोथ रेट चांगला असायला पाहिजे, कारण हे सगळेच प्रीमियम एकसारख्या दराने वाढतात किंवा कमी होतात असं होत नाही. आणि ही माहिती नसल्यामुळं स्वस्तातले प्रीमियम घेऊन एक रिस्क घेतली जाते किंवा गॅमलिंग केलं जातं. तर तसं न करता तुम्हाला ॲज अ ट्रेडर मार्केटला रिॲक्ट व्हायचा असेल हुशारीनं, तर तुम्हाला चांगला प्रीमियम सुरुवातीला घेता आला पाहिजे. म्हणजे समजा आपल्यापैकी अभ्यास असा आहे आपल्या आजचा की मार्केट आता निफ्टी 100 पॉईंटनी वर जाईल. ओके. तर आपल्याला ह्या कॉलपैकी कुठला तरी एक प्रीमियम खरेदी करायला लागेल. मग कोणता प्रीमियम आपल्याला जास्तीत जास्त रिवॉर्ड देऊ शकतो? तर समजा आपण, हा करंट मार्केट प्राइस आहे 26,000, आणि 26,000 वरून 26,100 होईल असा आपला अंदाज आहे. मग आपण 26,000च्या स्ट्राईक प्राइसचा हा प्रीमियम विकत घेतला, हा प्रीमियम आपण बाय केला, आणि खरोखर आपल्या अंदाजाप्रमाणे निफ्टीच्या इंडेक्सने 26,000 ते 26,100 प्रवास केला.
म्हणजे तेवढी वाढ झाली तर हा प्रीमियम साधारण 50%नेच ग्रोथ देईल. म्हणजे निफ्टी इंडेक्सचा जो काही डिफरन्स असेल त्याच्या 50%ने, म्हणजे इथं 100 पॉईंटची वाढ झाली असेल तर साधारण 50, 51, 49, 50, 51, 52 पॉईंट्स आपला प्रॉफिट असेल गुणिले 65, कारण 65 हा निफ्टीचा लॉट साईज आहे. आणि तेवढा प्रॉफिट आपल्याला ह्या प्रीमियमला मिळू शकतो. समजा आपण 25,700चा प्रीमियम घेतला, तर हा प्रीमियम कदाचित 90%नी वाढेल. म्हणजे हा 50%नी वाढत होता तर हा 90%नी वाढेल. असं का? तर ह्याचा ग्रोथ रेट जास्त आहे. आणि म्हणून हा आपल्याला निफ्टी 100 पॉईंट मूव्ह झाल्यानंतर कदाचित 90-91 पॉईंटचा रिवॉर्ड देईल. म्हणजे हा प्रीमियम चांगला आहे. समजा आपण 25,800चा हा प्रीमियम सिलेक्ट केला तर हा कदाचित 80%ने वाढेल. हे समजण्यासाठी मी राऊंड फिगर्स घेतो. समजा मी 26,200चा प्रीमियम सिलेक्ट केला तर हा प्रीमियम कदाचित 30%नेच वाढेल. आणि समजा मी 26,300चा प्रीमियम घेतला तर हा कदाचित 10%ने वाढेल. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की ह्या प्रीमियमच्या स्ट्राईक प्राइस प्रमाणे ह्याचा ग्रोथ रेट ठरलेला आहे. आणि हा ग्रोथ रेट जे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेट करतं त्यामध्ये याला त्या कॅल्क्युलेशनला ग्रीक्स म्हणून ओळखलं जातं, ऑप्शनचे ग्रीक्स. आणि त्यामध्ये हा ग्रोथ रेट जो आहे ना तो मोजला जातो डेल्टा या नावाने, डेल्टा ग्रीक. मग डेल्टा 50% आहे, याचा अर्थ त्या प्रीमियमचा ग्रोथ रेट 50% आहे. डेल्टा 90% आहे, याचा अर्थ त्या प्रीमियमचा डेल्टा ग्रोथ रेट 90%चा आहे. डेल्टा 10% आहे, त्याचा अर्थ त्या स्ट्राईक प्राइसचा जो काही प्रीमियम आहे त्याची वाढ 10%च होऊ शकते. मुळात हे सगळेच प्रीमियम इंडेक्सला फॉलो करतात, हे सगळ्यात महत्वाचं. हे सगळेच प्रीमियम इंडेक्सला फॉलो करतात आणि मग इंडेक्सची जी काही वाढ होईल त्याला हे रिॲक्ट होत राहतात. आता समजा आपल्याला मार्केट पडणार आहे असं वाटतं, की मार्केट 100 पॉईंट पडणार आहे, म्हणजे 26,000 वरून 25,900 कडे मार्केट म्हणजे निफ्टीचा इंडेक्स खाली उतरेल असं वाटत असेल तर आपल्याला कुठले प्रीमियम फायदा देतील तर पुटचे. मग समजा करंट मार्केट प्राइस 26,000 आहे आणि तो प्रीमियम आपण खरेदी केला आणि आपल्या अंदाजाप्रमाणे 100 पॉईंट मार्केट मध्ये ड्रॉप आला तर हा प्रीमियम 50%च्या आसपास आपल्याला रिवॉर्ड देईल. म्हणजेच 50 एक पॉईंटचा आपल्याला रिवॉर्ड मिळेल. समजा आपल्यातल्या एखाद्याने किंवा आपण 26,200चा प्रीमियम घेतला असेल तर हा 70-80%ने रिवॉर्ड देईल. समजा आपण 26,300चा घेतला तर हा कदाचित 90%ने रिवॉर्ड देईल. म्हणजे 90%चा ग्रोथ रेट असू शकतो त्याला. आणि समजा मी जर 25,700चा प्रीमियम घेतला तर तो कदाचित 10%चाच रिवॉर्ड देईल. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की जसजशी स्ट्राईक प्राइस कमी होत जाते तसे हे कॉलचे प्रीमियमचा ग्रोथ रेट वाढत जातो. आणि जसजशी स्ट्राईक प्राइस म्हणजे वाढत जाते तसा पुढच्या प्रीमियमचा ग्रोथ रेट वाढत जातो, जो की आपण ओळखतो डेल्टा नावाने. आणि डेल्टा हा बायरसाठी फार महत्वाचा आहे, म्हणण्यापेक्षा तो गरजेचा आहे. नाहीतर तुम्हाला ऑप्शन्स प्रॉफिट देऊ शकत नाहीत. डेल्टा समजला असेल तर दुसरा ग्रीक आहे थीटा. तर हा आहे, जसं डेल्टा आपण बघितलं, डेल्टा काय होता? ग्रोथ रेट होता. तसं थीटा हा डीके आहे. म्हणजे हे सगळेच प्रीमियम एका पर्सेंटेजनी कमी कमी होत राहतात, ज्याला म्हटलं जातं टाइम डिके. ओके. आणि टाइम डिके म्हणजे वेळेनुसार हे पर्सेंटेज कमी होत जातं आणि एक्सपायरी डेज मध्ये हा टाइम डिके वाढतो, जो की थिटा नावाने ओळखला जातो. आणि हा ऑप्शन बायरसाठी त्रासदायक आहे. आणि मग थिटा हा कॉलचे प्रीमियम असतील तर
जसजसं स्ट्राईक प्राइस वाढत जाईल तसतसं थिटा वाढत जातो. आणि पुढचे प्रीमियम असतील तर जसजसं स्ट्राईक प्राइस कमी होत जाईल तसतसं थिटा वाढत जातं. आणि मग ह्या अशा पर्सेंटेजमुळं ह्या सगळ्याच प्रीमियमचे एक ग्रुप तयार झाले आणि त्यामध्ये मग करंट मार्केट प्राइस समजा आपण मग आजपासून बघतो की 26,000 पकडतोय तर त्याचा कॉल असेल तर त्या ठिकाणालाही नावाने ओळखलं जातं. त्याला म्हटलं जातं ऍट द मनी प्रीमियम. आणि मग ह्याचा ग्रोथ रेट असतो 50%चा म्हणजे डेल्टा. पुढचा करंट मार्केट प्राइसचा प्रीमियम असेल तर तोही ओळखला जातो ऍट द मनी प्रीमियम म्हणून. आता करंट मार्केट प्राइस पेक्षा कमी झालेले म्हणजे 25,900, 25,800, 25,700 असे जे कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे कॉलचे प्रीमियम आहेत ना त्यांना म्हणलं जातं इन द मनी प्रीमियम्स. आणि जसं तुम्ही ऍट द मनी पासून इन द मनी मध्ये जाल सुरू कराल तसं हा डेल्टा वाढत जातो म्हणजे ग्रोथ रेट वाढत जातो. आणि सेम उलट होतं पुढच्या बाबतीत. तर पुढचे जसे स्ट्राईक प्राइस वाढत जातात तसं तो सगळा ग्रुप इन द मनी प्रीमियम म्हणून ओळखला जातो. आणि त्यांचे ग्रोथ रेट हे ग्रॅज्युअली वाढत जातात म्हणजेच डेल्टा वाढत जातात. आणि या उलट जो राहिलेला ग्रुप आहे म्हणजे वाढलेल्या स्ट्राईक प्राइसचे कॉल हे आउट द मनी म्हणून ओळखले जातात. आणि सेम वेने कमी झालेल्या स्ट्राईक प्राइसचे पुट हे आउट द मनी पुट म्हणून ओळखले जातात, प्रीमियम म्हणून ओळखले जातात. आणि ह्या ओटीएम मध्ये जसं तुम्ही डीप जाल तसं हा थिटा वाढत जातो म्हणजेच टाइम डिके वाढत जातो जो बायरसाठी त्रासदायक आहे. आणि त्यामुळेच आपल्याला ऍज अ बायर काम करताना चांगले प्रीमियम सिलेक्ट करणे म्हणजे इन द मनी मध्ये काम करणं अपरिहार्य ठरतं. जिथं तुम्हाला तुमचे जर अनालिसिस प्रॉपर रिझल्ट देत असेल तर त्याप्रमाणे प्रीमियम सुद्धा चांगले रिझल्ट देतात. याशिवाय या डेल्टाचं स्पीड सांगणारा गॅमा आहे. त्याची व्हॉलॅटिलिटी म्हणजे अस्थिरता सांगणारा वेगा आहे म्हणजे तो ग्रीक्समध्ये गॅमा ग्रीक, वेगा ग्रीक. आणि शिवाय रो म्हणजे तो आपल्या नॅशनलाइज बँकाची जर ज्या दिवशी मिटिंग असेल आरबीआयची ते असतात ना क्वार्टरली, हाफ इयरली काहीतरी त्यांचे पॉलिसीज एक्सप्लेन करण्यासाठी तर त्या दिवशीचा मार्केटवरचा इम्पॅक्ट म्हणजे थोडक्यात त्या प्रीमियमवर होणारा इम्पॅक्ट हा रो ग्रीकने मोजला जातो. आता ऍज अ बायर तुम्ही काम करत असाल तर किंवा करायची इच्छा असेल किंवा बिगिनर असाल तर तुमच्यासाठी डेल्टा खूप महत्वाचा आहे. आणि तुम्हाला थिटा म्हणजे जो टाइम डिके आहे डेल्टा का महत्वाचा तर तो ग्रोथ रेट आहे त्या त्या प्रीमियमचा. आणि थिटा हा टाइम डिके आहे. त्यामुळे थिटा आपल्याला टाळता आला पाहिजे आणि डेल्टा आपल्याला सिलेक्ट करता आला पाहिजे. चांगला डेल्टा असलेला प्रीमियम आपल्याला चांगला प्रॉफिट किंवा चांगली कन्सिस्टन्सी देऊ शकतो. आभारी आहे या ही माहिती ऐकल्याबद्दल. आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.